संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचं मुक्कामाचं पहिलं ठिकाण असणार आहे ते म्हणजे लोणंद. सध्या मी या लोणंद पालखी तळावर आहे आणि आपण माझ्या मागे जर तयारी पाहिली तर या ठिकाणी जे बॅरिगेटिंग आहे, लाइटिंग आहे, सजावट आहे, हे करून माऊलींच्या पालखीची जय्यत अशा स्वरूपाची तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. सोबतच जर पाहिलं तर या ठिकाणी आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, शिवाय बॉम्ब शोधक आणि नाशक पथक देखील या ठिकाणी तैनात आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब स्क्वॉडनी जी आहे ती या संपूर्ण परिसराची जी आहे ती पाहणी केली आणि या ठिकाणी पोलीस संरक्षणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर शहरातील मुख्य ठिकाणी ही पालखी असणार आहे, मुख्य मैदानात ही पालखी असणार आहे. आजूबाजूला संपूर्ण लोणंद शहर असल्यात आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे सुरक्षेचा बंदोबस्त देखील कडेकोट असणार आहे. सोबतच जे वारकरी ज्या पालख्या या दिंडीसोबत येतात त्यांची देखील राहण्याची व्यवस्था जी आहे त्या अशा स्वरूपात रावट्यांच्या स्वरूपात या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच जर पाहिलं तर अनेक जे वारकरी आहेत जे दिंडीतून पुढे येतात ते ह्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. खरं तर दुपारी 1 वाजता नीरास्नान होणार आहे आणि 1 नंतर जी आहे ती पालखी खऱ्या अर्थाने या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. पुढे 4 मुक्काम जे असणार आहेत ते या सातारा जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळे संपूर्ण सातारा प्रशासन आहे, सातारा पोलीस प्रशासन असेल किंवा सगळं प्रशासन असेल, हे यांनी माऊलींच्या स्वागताची आणि संपूर्ण पालखीची जी आहे त्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, लोणंद.